हॅलो फ्रेंड्स, पाहूयात पुढील भाग. सर रागाने का बघत होते ऐश्वर्या? मिल्कशेक पीत नव्हते म्हणून. पूजा, आणि तू का पीत नव्हतीस? ऐश्वर्या, नजर रोखून मी गोळी खायला नको बोलले म्हणून. ती गोळी मिल्कशेकमध्ये टाकली होती. पूजा. दोघी हसायला लागल्या. चल जा, काळजी घे. सोनू, आज नको फिरू देऊस तिला म्हणून ऐश्वर्या निघून जाते. मला खरंच वाटत नाही ग, मला चक्कर आली होती. पूजा, मला पण माहिती नाही ग, पण तुझा फोन बंद लागला म्हणून मी सरांना सांगितलं, आणि नंतर जॉन सर आले सांगायला तुला असं झालं म्हणून. सोनाली, बरं म्हणून विचार करतच पूजा सोनालीसोबत वर जाते. आज काम नसतं, निवांत दोघी बसलेले असतात. लॅपटॉपमध्ये काहीतरी बघत असतात. जॉन कॅबिनमध्ये येतो आणि टॅब पुढे करतो. त्यात CCTV फुटेज असतं. मास्क लावलेला माणूस. पूजाला मागून क्लोरोफॉर्मचा रुमाल झटकलेला असतो. लवकरात लवकर शोधा याला. सनी म्हणून जॉन निघून जातो. संध्याकाळी क्लासला जाते. सुटल्यावर बाहेर येते. जॉन फोनवर बोलत बाहेर थांबलेला असतो. मीरा एक्सायटेड होते. पूजे, तुझा दादा आला? तुझ्या मनात नक्की काय चालू आहे? पूजा तिच्याकडे नरखून बघत. सोमवारी सांगते म्हणून पळतच मीरा निघून जाते. पूजा गाडीजवळ जाते आणि गाडीत आधीच सनी बसलेला असतो. गुपचूप जाऊन बसते. दोघे काही न बोलता घरी येतात. तिला दारातच सोडतो. घरी सांग मी जेवायला नाही येणार, उशीर होईल. सनी, ओके. पूजा आत जाऊन आईला सांगते. उशीर होईल सनीला. ते फ्रेश होऊन खाली येते. आईकडून कळतं 10 दिवसांनी प्रिया आणि तिचा मुलगा रुद्र येणार आहे. प्रिया मोठ्या काकूंची मुलगी, म्हणजे करणची मोठी बहीण. लग्न झाल्यामुळे ती लंडनला असते. बरं, तुम्ही दोघे बाहेर गेलात का जेवायला? दोघांचे टिफिन माघारी आलेत. राधा बोलली. मोठी आई, नाही, ते आम्ही कॅन्टीनमध्ये खाल्लं ना. पूजा, बरं बरं. मोठी आई, थोड्या वेळाने सगळे बाहेर फिरून येऊन झोपायला जातात. शेवटी पूजा पाणी प्यायला किचनमध्ये गेली होती म्हणून. थांब ग पूजा. आई, हां आई, बोला ना. पूजा, सगळं नीट आहे ना? आई, हो सगळं नीट आहे, काळजी करू नका. पूजा, बरं, पण काही वाटलं तर सांग मला. आई, हो आई. ते प्रियाताई येणार आहेत, मी किती दिवस सुट्टी घेऊ? पूजा, आई हसतात. अगं, ती महिनाभर राहणार आहे, त्यामुळे आधी 2 दिवस घे, फक्त सुट्टीनंतर बघू. आई, बरं. आई झोपायला जाते. सनी खूप उशिरा कधीतरी येत. दुसऱ्या दिवशी पूजा कॅन्टीनमध्ये सोनालीसोबत बसलेली असते. राकेश येतो. हाय पूजा. राकेश, हॅलो सर, बसा ना. पूजा, लगेच राकेश बसतो. ही माझी फ्रेंड सोनाली आणि हे राकेश सर. पूजा ओळख करून देते. दोघे हसून ग्रीट करतात. सोनालीला फोन येतो म्हणून. पूजे, तू बस, मी आलेच 10 मिनिटात म्हणून सोनाली उठून जाते. सोनाली फोन उचलून बोलतच बाहेर जाते. राकेश नीट बोलत असतो, त्यामुळे पूजा चांगलं बोलत, दोघे चांगल्या फ्रेंडसारखे बोलत असतात. पूजा काहीतरी सांगत असते आणि राकेश मन लावून ते काय बोलते ते ऐकत असतो. तेवढंच सनी येतो. त्या दोघांचं एकत्र बसणं आणि ती बोलतीये ते बघतोय. कसं तरीच वाटतं. लगेच त्यांच्याजवळ जातो तर पूजा तिच्या कॉलेज प्रोजेक्टबद्दल सांगत असते. काही नाही का, काम नाही का तुला? सनी पूजाकडे बघून रागात बोलतो. सॉरी सर म्हणून लगेच उठते. अगं बस, अजून राहिलं आहे ना ऐकायचं? सनी, तू पण बस, ऐक तिचं म्हणून राकेश बळजबरीने दोघांना बसवतो. राकेश, कामं आहेत आपल्याकडे, फालतू टाईम नाही आपल्याकडे. सनी, पूजा लगेच उठतात, जायला लागतात. अरे, तिचा कॉलेज प्रोजेक्ट सांगते, खूप इंटरेस्टिंग आहे, ऐक तर म्हणून परत राकेश तिला बसवतो. तू सांग. राकेश, नको सर, मी नंतर सांगते म्हणून पूजा निघून जाते. काय रे, तिला रागाला घालवलं तू? राकेश, तू काम कर, इकडे तिकडे जास्त लक्ष देऊ नकोस. सनी, ती इकडे तिकडे नाही, फक्त एकीकडेच लक्ष देते. तिच्याकडे बघत बोलतो राकेश आणि चिडून निघून जातो. सनी रागात टेबलवर हात मारतो. थोड्या वेळाने मीटिंग करून कॅबिनमध्ये येतो तर मागे लगेच टीना येते. समू, टीना, हे बघ टीना, माझं लग्न झाले, सो तू मला सनी बोलवत जा. सनी चिडतच, तू डिस्टर्ब आहेस, कोण काय बोललंय का? टीनाजवळ जात, मला काही झालं नाही आणि तू समोर बस. तिला लांब करत ती जाऊन समोरच्या चेअरवर बसते. राकेश कुठे राहिला? सनी नुकतीच केलेल्या मीटिंगची फाईल बघत स्वप्नात असेल. टीना म्हणजे सनी, अरे तो खूप बदलला आता, बहुतेक त्या पूजामुळे. टीना मोबाईल बघत म्हणते. म्हणजे? सनी, वाघाचे पंजे, तुला काय करायचं आहे? बाय द वे, तुझ्या बायकोचा फोटो दाखव की. टीना, मी तुला डायरेक्ट बोलायला देतो, पण मला आधी सांग राकेशबद्दल काय चाललंय त्याचं? सनी, बरं, अरे तो आता कुठल्याच मुलीसोबत बोलत नाही, ड्रिंक पण खूप कमी केलंय. काय विचारलं तर बोलतो आय एम इन लव्ह, एकटाच हसत असतो, वेड लागले त्याला. टीना, व्हॉट, सिरियसली? सनी, हो ना, आता मलाच त्याचा कसं तरीच वाटतंय. बिचाऱ्याला माहीत पण नाही तिचं लग्न झालंय. टीना, सनी शांतच होतो. इकडे राकेश पूजासोबत बोलत असतो. सनीला काचेतून दिसतं आणि पूजा पण हसतच बोलत असते. मला बघू दे ना तुझी बायको, आता तर तू प्रॉमिस केलेत ना. टीना, व्हाय? सनी त्यांचा दुसरा फोन काढत त्यात पूजाचा नंबर डायल करतो.
माय वाईफ नावाने सेव्ह असतं. टीना डोळे मोठे करते. इकडे पूजा फोन आला म्हणून बाजूला होते. लुसिफर म्हणून नंबर सेव्ह असतो. मी सनीच्या कॅबिनमध्ये जातोय. तिला बोल की अर्जंट काम आहे. राकेश जात बोलतो, ओके सर. पूजा लगेच फोन उचलते. हॅलो पूजा, अगं माझी मैत्रीण टीना, तिला तुझ्याशी बोलायचं आहे. सनी एकदम प्रेमाने बोलतो. माझ्याकडे काय काम? पूजा, काम असलं की किती गोड बोलतात. बोल, मी फोन देतोय. सनी टीनाकडे फोन देतो. हे हाऊ आर यू? टीना, आय एम फाईन. हाऊ आर यू? पूजा, आय एम फाईन टू. आय एम इन्व्हायटिंग यू बोथ. वी आर हॅव्हिंग अ पार्टी टुमॉरो. टीना, आय हॅव सम वर्क टुमॉरो. आय विल ट्राय टू कम. पूजा, डिअर टीना. टीना सनीकडे फोन देते. एवढ्यात राकेश येऊन बसलेला असतो. तुझ्या बायकोला सांगितलं आहे उद्या तिला घेऊन ये पार्टीला. टीना, कशाबद्दल आहे? सनी, अरे टीना बरी झाली आहे पूर्ण आणि आता ती एकटीने प्रोजेक्ट हँडल करणार म्हणून. आणि कालच माझं नवीन डील झालं, सो त्याबद्दल. राकेश, ओके. सनी, तेवढ्यात पूजा येते. सनी प्रश्नार्थक नजरेने बघतो तसं राकेश, अरे मी तिला बोलवलं, ये ना बस. राकेश, इट्स ओके सर म्हणून तसाच उभा राहत. उद्या आमच्याकडे पार्टी आहे, सो इन्व्हायटेड केलं आहे. राकेश आणि पूजाकडे बघत असतो. आता ही काय बोलणार म्हणून तेवढ्यात पूजा एक नजर सनीकडे बघते आणि नंतर राकेशकडे बघून, सॉरी सर पण ते आमच्या घरी नाही आवडत. पूजा, का राकेश? ते रात्री उशीर होतो म्हणून त्यांना पटत नाही. पूजा, मी येतो तुला घ्यायला सोडायला, काळजी नको करूस. पण प्लीज उद्या ये. तू माझी फ्रेंड झाली ना, मग नको म्हणू नको प्लीज. राकेश, ओके आय विल ट्राय. पूजा, प्लीज ये, काळजी करू नको, उशीर नाही होणार, मी येईन तुला घ्यायला. राकेश, ओके सर. पूजा, सनी सगळं बघत असतो. सर मी जाऊ, मला काम आहे. ओके बाय, सी यू टुमॉरो. राकेश. पूजा निघून जात राकेश फुल हवेत असतो. सनी आणि टीना बघतच असतात. सनीला राग आलेला असतो पण शांत बसतो. थोडा विचार करतो आणि नंतर हसतो. बाहेर आल्यावर, टीना काय चाललंय तुझं? सनीच्या बायकोला एवढा का फोर्स करतेस पार्टीला यायला? राकेश. टीना मिस्ट्री स्माईल. कळेल पार्टीत, ते काही का असेना. पूजाला या सगळ्यांपासून दूर ठेवायचं, नाहीतर माझ्या एवढं वाईट कोणी नसेल. राकेश, बरं. टीना, आज शनिवारी क्लास नसतो पूजाचा म्हणून 6:30ला घरी पोहोचते. सनी नेहमीच्या टाईमला येतो तर पूजाच्या रूममध्ये इरा असते. दोघी स्टडीबद्दल बोलत असतात. सनी येतो आणि मागून आत येऊन बॅग ठेवून जातो. दादा शॉपिंग केली? बॅग बघून इरा, हो. सनी, दादा मी पण उद्या शॉपिंगला जाऊ? इरा चेहरा बारीक करून, हो जा, पण आधी स्टडी कर मग. सनी, मग दादा क्रेडिट कार्ड? इरा, नो. कोण तर येईल तुझ्यासोबत, तुला लिमिट कळत नाही शॉपिंगचं. सनी रागावून, वहिनी तू तर सांग ना, मी जास्त करत नाही शॉपिंग, मागचे 3 महिने झाले क्रेडिट कार्ड बंद केलंय. इरा, आधी आपण स्टडी करू, मग बाकीचे उद्या बघू, ओके. पूजा, ओके. इरा. सनी फ्रेश होऊन येतो. दोघी स्टडी करतच असतात. वहिनी भूक लागली, चल खाली जाऊ. इरा आळस देते. ओके चला जाऊ, मी आवरते. सगळं आवरायला लागते. दोघी खाली येतात आणि थोड्या वेळाने सनी पण खाली येतो. अरे टीनाच्या घरी पार्टी आहे, तुम्हाला दोघांना बोलवलंय ना? मला टीनाचा फोन आला होता. मोठी आई, हो सांगितलं तिने. सनी, बरं उद्या जा तुम्ही, तिने खूप आग्रह केलाय. मोठी आई बोलतच किचनमध्ये जाते. रविवारी ब्रेकफास्ट झाल्यावर, आई मी जेवण बनवू? पूजा, बरं बनव, पण मदतीला घे कोणाला तरी. आई, हो पूजा. वहिनी आपण शॉपिंगला जाणार होतो ना? इरा, हो, जेवण झालं की जाऊ. तोपर्यंत तुम्ही स्टडी करा. पूजा, मला हेल्प कर ना स्टडीला, मी इकडेच लॅपटॉप घेऊन येते. इरा कधीच किचनमध्ये पाय न ठेवणारी. इरा म्हणून, नको तुम्ही तिकडे बसा डायनिंग टेबलवर, तुम्हाला फोडणीचा त्रास होईल. पूजा, ओके आलेच मी. इरा निघून जाते. सगळे इकडे तिकडे निघून जातात. तर आजी रूममध्ये पूजा जेवण बनवत असते. राधा मदत करत असते. सनी इकडे तिकडे बघत किचनमध्ये येतो. पूजा पीठ मळत असते, त्यामुळे तिचं लक्ष जात नाही. आज तिने साडी घातली होती. कमरेला पदर खोचून काम करत असते, त्यामुळे तिचं थोडं पोट दिसत असतं. मागे बांधलेले केस आणि मध्येच केसांची एक पट गालावर येते. मनगटाने मागे करते तरीही तेवढ्यात तिच्या कपाळावर पीठ लागतं. सर तुम्हाला काही द्यायचं आहे का? राधा. त्याचं लक्ष तुटतं. मला कॉफी पाहिजे, ती बनवेल, तू जा, आजी बोलावतीये. सनी, ओके सर म्हणून राधा निघून जाते. कॉफी शुगर फ्री बनव. सनी पूजाला सांगतो, हां 5 मिनटं, माझं झालं की बनवते, तोपर्यंत बाहेर बसा, मी आलेच. पूजा तिचं काम करतच बोलते, नाही मी थांबतो इथेच, बनवतो. सनी तेवढ्यात इरा लॅपटॉप घेऊन येते, पण त्या दोघांना बघून निघून जाते. सनी पाणी पीत तिच्या डाव्या साईडला जाऊन उभा राहतो. त्याचं राहून राहून लक्ष तिच्या पोटाकडे जात असतं. ती बघते तेव्हा तो तिथेच बघत असतो. हे बघून ती चिडते आणि पुढे सरळ उभी राहते. बनवते ना कॉफी? सनी इकडे तिकडे बघत, हो. चिडचिड करत बोलते. सनी हसत असतो.
पण तिला दिसत नाही. ती खोचलेला पदर काढायचा प्रयत्न करत असते, पण हाताला पीठ लागलेलं असतं. आता पटापट काम करत असते. झाल्यावर हात धुवून आधी खोचलेला पदर सोडते आणि कॉफी बनवायला घेते. आजीच्या रूममध्ये. आजी, तुम्ही बोलवलं? राधा. मी? आजी प्रश्नार्थक नजरेने. हो, सनी सर बोलले ते पण किचनमध्ये येऊन, म्हणून मी लगेच आले. राधा निरागसतेने. आजी हसतात. हां, पूजा आहे का किचनमध्ये आज? हो, त्यांना मदत करत होते. राधा बरं, काही नाही, मला पाय दुखतायत, पाय चेपून दे जरा. आईकडे कॉफी घेऊन सनी स्टडीमध्ये जातो. इरा येते थोड्या वेळाने येते. पूजा सांगत असते आणि ती नोट्स काढत असते. आज पूजाने सगळं जेवण बनवलं होतं. सगळ्यांना खूप आवडलं. सनीसुद्धा जेवला होता. आता चल ना बहिणी, आवर ना, आपल्याला लेट होईल. इरा पूजाच्या मागे पुढे फिरत. हो, चला जाऊ दोघी. झालं. रूममध्ये जातात. आवरायला दोघी आवरून खाली येतात. पूजाने आज बेबी पिंक कलरचा कुर्ता आणि व्हाईट पॅन्ट घातलेला असतो. एका साईडला आलेली वेणी, कानात झुमके, एका हातात वॉच आणि दुसऱ्या हातात एक कडा. वरून दोघी हसत येत असतात. सनी खाली उभा राहून बघत असतो. दादा, तू कुठे चाललायस का? हिरा सनीला आवरलेलं बघून. हो, माझी मीटिंग आहे, तिकडेच चाललोय. सो मी तुम्हाला सोडतो. सनी ओके दादा, तू पण चल की शॉपिंगला. इरा दोघे पुढे बोलत जात असतात. बरं चल. सनी, दादा तू लगेच तयार झाला? नॉट बॅड. कॉफी कशी होती? दादा इरा चिडवत. चल, जास्त आगाऊपणा नको करूस. सनी जरा लाजतो. सनी पुढे बसतो तर पूजा आणि इरा मागे बसतात. थोड्या वेळात मॉलच्या गेटजवळ सोडतो. मी गाडी पार्क करून येतो, तुम्ही आज जाऊन थांबा. सनी पूजा इराकडे बघत. हे पण तयार हे पण येणार आहेत शॉपिंगला. पूजा आता मी बोलले म्हणून तयार झाला, आणि तेही एका शब्दात. लगेच कधी तयार नाही होत, तुला माहिती आहे वहिनी, दादाचं क्रेडिट कार्ड लिमिट जास्त आहे. हसतच इरा. मग मी घरी थांबले असते ना. पूजा वहिनी, तुझी चॉईस चांगली आहे आणि दादाचं क्रेडिट कार्ड. इरा हसत दोघे आत जातात. इरा चालताना एकाला धडकते. वर बघते तर करण असतो. अब्बे, इकडे कसं काय? पूजा फुल एक्सायटेड. अगं, एक काम होतं म्हणून आलो होतो. तुम्ही करण, आम्ही शॉपिंगला. दादा पण आलाय, तू पण चल इरा. पण तू असले कपडे का घालतेत? पूजा करणकडे बघत. कारण करणने आज ब्लॅक सूट घातलेला असतो. अगं, मीटिंग होती म्हणून आलो होतो. ऐक ना, उशीर होते, नंतर बोलू, मी जातो. करण दादाला पण आलाय तर भेटून जा ना. इरा आता खरंच वेळ नाही, खरंच सॉरी म्हणत इराच्या केसांवरून हात फिरवतो आणि पूजाच्या हातात हात घेऊन सॉरी म्हणून लगेच निघून जातो. करण गेल्यावर मागे सनी दिसतो. सनीने फक्त इराच्या डोक्यावर हात फिरवताना आणि पूजाच्या हात घेतलेलं बघितलेलं असतं. करणचा चेहरा काही दिसला नव्हता. दोघी करण गेला त्या दिशेने बघत असतात. सनी येतो. झालं असेल तर निघायचं का? हो चला म्हणून एका शॉपमध्ये जातात. पूजा एकीकडे बघत असते तर इरा सनी दुसरीकडे. तो कोण होता? सनी इराला. तसं इरा प्रश्नार्थक नजरेने. तो मगाशी बोलत होता तुम्ही? सनी तो होय, वहिनीचा बेस्ट फ्रेंड करण, आणि तो विहान दादाचा पण बेस्ट फ्रेंड आहे. इरा तुला कसं कळलं विहानचा बेस्ट फ्रेंड? सनी मार्चला तुम्ही शॉपिंगला आला होतात तेव्हा विहान दादासोबत आला होता. इरा ओके. सनी विचार करत पूजाकडे बघतो. ती सँडल बघत असते. इरा दादा चल तिकडे म्हणून ती पूजाकडे येते. एक हिल सँडल बघत असते. वहिनी छान आहे, घे ना, तुझी साईज पण परफेक्ट आहे. इरा नको, मला हिल्समध्ये चालता येत नाही, मागे एकदा घातले होते, खूप वाईट अनुभव होता. पूजा वर म्हणून दोघी पुढे बघत जातात. शॉपिंग होते तरी पूजा स्वतःसाठी काहीच घेत नाही. हे बघून वहिनी तू पण काहीतरी घे ना. इरा नको का, माझ्याकडे सगळं आहे, नंतर बघू. पूजा बघ ना दादा, वहिनी काहीच घेत नाही. इरा बघू, जाऊ दे, चल नंतर घेईल. त्यांची सगळी शॉपिंग होते. सगळे घरी येतात. पूजा रूममध्ये जाते तर मागून इरा येते. वहिनी हे तुझ्यासाठी, तू काहीच घेतलं नाही, प्लीज घे. इरा घेते ना, एवढा चेहरा नका पाडू. पूजा हसतच. आज संध्याकाळी घाला म्हणून इरा निघून जाते. ओके म्हणून बघते तर तिला आवडलेले हिल्स असतात. हसतच बॅग तिथे सोफ्यावर ठेवून कपडे बदलायला जाते. इरा स्टडीमध्ये जाऊन थँक्यू दादा, तुझ्यामुळे मला वहिनी तिच्या आवडीचे सँडल देता आले, माझ्या लक्षातच नव्हतं, बरं झालं तू ते आधीच घेतले होते. इरा इट्स ओके. घेतलं का तिने? सनी हो, आवडलं सुद्धा. इरा म्हणतच सनीला हक करते. सनी काम करत असतो आणि पूजा लॅपटॉपवर वेब सिरीज बघत असते. तेव्हा आता पुढे दोघंजणं एकमेकांना कशा प्रकारे रिॲक्ट होणार हे आपण पुढील भागात पाहणार आहोत. ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.